नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रीनिश नर्सिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आज आपण बघणार आहोत तांत्रिक क्वेश्चन। तर चालू करूयात। महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कुष्ठरोग हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळते। नंतर आहे सुधारित कुष्ठरोग निर्मूलन मोहीम, ही एप्रिल 1997 पासून सुरुवात झाली या मोहिमेची। तर त्याचा उद्देश काय आहे? आरोग्य कर्मचाऱ्यांना अल्पावधीचे विशेष प्रशिक्षण देणे आणि कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे, असे या सुधारित कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेचे उद्देश आहे। नंतर बघूयात, महात्मा गांधी यांनी कुष्ठरोगीची सेवा करणे हे माझे अपूर्ण राहिलेले स्वप्न आहे असे म्हटले होते। नंतरचा पॉइंट आहे, बाबा आमटे आधुनिक भारताचे संत म्हणून ओळखतात। बाबा आमटे यांनी 1948 साली केवळ 2 झोपड्यामधून आनंदवन या संस्थेची स्थापना केली। आनंदवन हे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा गावाजवळ स्थित आहेत। त्यांचे संस्थापक कोण आहेत? तर बाबा आमटे। बाबा आमटे आणि साधना आमटे यांनी 1949 साली वरोऱ्याला महारोगी सेवा समितीची स्थापना केली। नंतर बघूयात, 1951 मध्ये कुष्ठरोगीच्या मदतीने बाबा आमटे यांनी आनंदवनाची मुहूर्त वेळ लावली। तसेच बाबा आमटे यांनी रोग बिरादरी प्रकल्प हेमलकसा हाही स्थापन केलेला आहे। कधी? तर 23 डिसेंबर 1973 साली। मारिया गोंड यांच्या एकात्मिक विकासासाठी गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे या प्रकल्पाचे कार्य सुरू केले। कारण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कुष्ठरोगी कुठे आढळतात? तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये। सध्या डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी आमटे या मेडिकल डायरेक्टर आणि मेडिकल ऑफिसर म्हणून या ठिकाणी काम पाहतात। तर त्यांना 2000 साली रॅमन मॅग्सेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहेत। 1946 साली डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोगीच्या सेवेसाठी अमरावतीजवळ तपोवन येथे जगदंबा कुष्ठधामची स्थापना केली। शिवाजीराव पटवर्धन हे 1950 साली यांनी कुष्ठरोग्यांसाठी विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन या ठिकाणी निवासी सेवा आश्रमही स्थापन केला। पटवर्धन हे पेशाने काय होते? तर होमिओपॅथी वैद्यक शास्त्रामध्ये वैद्यक होते, म्हणजे त्यांनी होमिओपॅथीमध्ये ते डॉक्टर होते। त्यांना पुरस्कार कोणता मिळालेला आहे? तर पद्मश्री। नंतर बघूयात, कुष्ठरोगामध्ये महाराष्ट्र हा 4थ्या स्थानी आहे। व्हिब्रिओ कॉलरा या जीवाणूमुळे कॉलरा हा आजार होतो। व्हिब्रिओ कॉलरा या जीवाणूचा आकार कसा आहे? तर स्वल्पविरामी आहे। कॉलरा या रोगास ब्ल्यू डेथ असे म्हणतात। नंतर बघूयात, ओरल डिहायड्रेशन जलसंजीवनी यामध्ये कोणकोणते घटक असतात? तर सोडियम क्लोराईड, आपण त्याला मीठ म्हणू शकतो, ते किती ग्रॅम असते? 3.5 ग्रॅम। सोडियम सायट्रेट 2.9 ग्रॅम। पोटॅशियम क्लोराईड 1.5 ग्रॅम। ग्लुकोज 20 ग्रॅम। वॉटर 1 लिटर। एवढे ओरल डिहायड्रेशन जलसंजीवनीमध्ये घटक असतात। यामुळे जलकमतरता होत नाही आणि व्हिब्रिओ कॉलरा, पटकी यांसारख्या आजारामध्ये जलसंजीवनी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडते। नंतर बघूयात, स्कॅबीज। स्कॅबीज हा आजार सार्कोप्टर स्कॅबिया या जीवाणूमुळे होतो। स्कॅबीजचा जीवाणू हा 8 पायाचा असून कसा आहे? परजीवी आहे। तर त्याचा आकार कसा आहे? 0.4 mm इतका आहे, म्हणजे अत्यंत छोटा आहे। नंतर आहेत, कुष्ठरोग हा संसर्गजन्य आणि जीवाणूजन्य असा रोग आहे। म्हणजे कुष्ठरोग हा एकाला जर झाला आणि आपण त्याच्या संपर्कात आलो किंवा त्याचे वस्तू यूज केल्यात तर आपल्याला कुष्ठरोग होऊ शकतो आणि तो जीवाणूंमुळे होणारा आजार आहे। नंतर बघूयात, कुष्ठरोग हा अनुवंशिक आजार नाहीये। म्हणजे कुष्ठरोग हा जर वडिलांना जर झालेला असेल कुष्ठरोग तो त्याच्या मुलालाच होईल असा आजार नाहीये, तो संसर्गजन्य आजार आहे। कुष्ठरोग हा मायक्रोबॅक्टेरियम लेफ्राय या जीवाणूमुळे होतो। कुष्ठरोगाच्या जंतूचा आकार दंडाकृती आहेत। कुष्ठरोगाच्या जंतूचा शोध हा डॉक्टर आर्मर हॅन्सन या शास्त्रज्ञांनी
1873 साली लावला, म्हणून कुष्ठरोगाला हॅन्सन डिसीज असे म्हणतात. म्हणजे कुष्ठरोगाचा शोध आर्मर हॅन्सन या शास्त्रज्ञांनी लावला, म्हणून त्यांच्या नावावरून कुष्ठरोगाला हॅन्सन डिसीज असे म्हणतात. स्थानिक भाषेमध्ये कुष्ठरोगाला महारोग असे म्हणतात. जागतिक कुष्ठरोग दिन 30 जानेवारीला साजरा केला जातो. 30 जानेवारीला महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आपण साजरी करतो. नंतर आहेत कुष्ठरोगाचे जीवाणू नाकातून निघालेल्या आणि कोरड्या झालेल्या स्रावामध्ये कमीत कमी 9 दिवस आणि ओलसर मातीमध्ये 46 दिवस जिवंत राहू शकतात. म्हणजे कुष्ठरोगाचे जे जीवाणू आहेत ते आपल्या नाकातून जो स्राव बाहेर पडतो त्या ओल्या असलेल्या स्रावामध्ये तो 9 दिवस आणि ओलसर मातीमध्ये 46 दिवस जिवंत राहू शकतो. नंतर आहेत कुष्ठरोगासाठी सॅल्फोन, डॅप्सोन आणि रिफाम्पिसिन या गोळ्या वापरण्यासाठी 1943 पासून सुरुवात झाली. MDT म्हणजे मल्टी ड्रग्स थेरपी, बहुऔषधी उपचार पद्धती. कुष्ठरोगासाठी MDT थेरपी वापरली जाते, कारण की त्यामध्ये एका औषधाला हे कुष्ठरोगाचे जे जीवाणू असतात ते दाद देत नाहीये, त्यामुळे आपण मल्टी ड्रग्स थेरपी वापरतो. तसेच कुष्ठरोग्यांना कुष्ठरोगी न म्हणता कुष्ठंते म्हणावे असा शासकीय अजेंडा आहे. काय तर कुष्ठते, कुष्ठरोगी न म्हणता कुष्ठंते म्हणावे. सर्वाधिक कुष्ठंते हे भारतात आहेत आणि महाराष्ट्रामध्ये कुठे तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहेत. कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम हा 1955 पासून सुरू झाला. नंतर आहेत राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम हा 1983 पासून सुरू झाला. कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम हा किती 1955 आणि कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम हा 1983 तर राष्ट्रीय. कुष्ठरोग दूरीकरण कार्यक्रमाला सुरुवात 1997 साली झाली. महाराष्ट्रामध्ये दर 10,000 लोकसंख्येमध्ये 1 पेक्षा जास्त कुष्ठंते असणारे जिल्हे. तर बघूयात, रायगड, ठाणे, नवी मुंबई, भंडारा, गोंदिया, वर्धा, गडचिरोली आणि कोणते आहेत तर चंद्रपूर. जर कुष्ठरोगी जिल्ह्यामध्ये कुष्ठरोगी समजा या जिल्ह्यामध्ये 3 पेक्षा जास्त जर असेल तर प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये एक कुष्ठरोग तंत्रज्ञ नेमला जातो. आणि कुष्ठरोगी जर का जिल्ह्यामध्ये 3 पेक्षा कमी असेल तर 2 प्राथमिक आरोग्य केंद्र मिळून एक कुष्ठरोग तंत्रज्ञ हा कार्यरत करत असतो. मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.